आमच्या डीजे वाले दादांना विनंती आहे की महिला सन्मानित काही गाणे या ठिकाणी आपण वाजवलेत तर बरं होईल. हा, बाकी पुरुष मंडळींनी मागे बसलात तरी चालेल. माझी विनंती आपण सर्वांना आपण लवकरच आपल्याला पुढच्या मॅचेस देखील खेळायच्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात आपल्या या ठिकाणी महिला मंडळींनी हजेरी लावलेली, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवलेला आहे. आता काही क्षणातच मान्यवर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहतील. इथे उपस्थित सर्व महिला बहिणींचं मी स्वागत करते. सर्व बहिणींनी हात जोडायचे. आपण जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी विनंती करते सर्व बहिणींनी हात जोडायचे आहेत. आपण जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सर्व बहिणींनी हात जोडायचे आहेत. आपण जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आपण राष्ट्रमाता त्यांनी जे आपल्या देशासाठी केलेलं आहे त्यांना आपण हे म्हणणार आहोत. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही.
भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजी सतूही. जसा संविभागी बळी पूर्वकाळी, शिवाजी जणांच्या वसे चित्त देही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने, प्रकाशात नाती मनेही प्रवाही. तुला वंदितांना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही. खरा धर्म आता शिवाचाच पाही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराणा प्रताप की. जुईताईंचं आगमन झालेलं आहे. बसा ना वरती बसा. Yes. सगळ्यांनी जुहीताईचं टाळ्यांच्या गरजांनी टाळ्या वाजवायच्या. त्या डॉक्टर आहेत, डेंटिस्ट आहे आणि राजमा भोळे यांच्या सून आहेत त्या. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. नाही आधी सर्वांना विनंती करते, आजच्या कार्यक्रमाच्या अतिथींना मी विनंती करते की आपण प्रतिमा पूजन व दीपपूजन करावे. डीजे दादांनी बॅकग्राऊंडला संगीत चालू करायचं आहे.
बाकीच्यांनी पुष्प अर्पण करायचे आहेत प्रतिमेसाठी, आणि ज्यांचं दीप प्रज्वलन झालं आहे, प्रतिमा पूजन झालं असेल, त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. नमस्कार सर्वांना. जय राजपूताना, जय एकलिंगजी. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्त उपस्थित असलेल्या आमच्या सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा व सहर्ष स्वागत. तसेच उपस्थित मान्यवरांचेही स्वागत. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. आजचा दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आणि तिला समान संधी मिळवून देण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आज आपण ज्या जगात जगत आहोत तिथे स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, उद्योग, संरक्षण अशा कितीतरी क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाने उंच भरारी घेतली आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक नात्यांनी स्त्री आपल्या कुटुंबाला आणि समाजाला बांधून ठेवते. ती प्रेमळ, सहनशील आणि कणखर असते. यासाठी सर्वांनी मिळून महिलांना सन्मान आणि समानता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशा पद्धतीने जुहीताई सुद्धा आपल्याला 2 शब्द महिलांबद्दल काही सांगणार आहेत. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, कारण महिला म्हणून आपण कोणत्याही क्षेत्रात कितीही अग्रेसर असो, एक महिला डॉक्टर असली, शिक्षिका असली, गव्हर्मेंट ऑफिसर असली किंवा गृहिणी असली, तरी तिचं जे रूटीन असतं ते स्वतःच्या घरामध्ये गुंतलेलं असतं. रोजचा दिवस स्वतःचे मुलं असो, फॅमिली असो, प्रोफेशन असो, त्याच्यामध्येच जातो. तर स्वतःसाठी आपल्याला विचार करायचा कधी चान्स मिळत नाही. आजचा दिवस मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेल की आपण हा अशा पद्धतीने सेलिब्रेट करूयात की आज तुम्ही स्वतःसाठी जगा. तुमच्या काही इच्छा आहेत, तुमचे काही स्वप्न आहेत, आपल्याला काय करावं असं वाटतं आहे. खूप आपल्या समाजातल्या, आपल्या देशातल्या महिला अशा आहेत की ज्या उच्च पदावर गेलेल्या आहेत, त्यांनी खूप यश प्राप्त केलं आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही काहीतरी ठरवा की आपल्याला कशा पद्धतीने यशस्वी होता येईल, कोणत्याही क्षेत्रात ते असू दे. आपली आवड कशा पद्धतीने जोपासण्यात येईल आणि आपल्या स्वतःला छान वाटेल, आपल्या मनाला छान वाटेल, आपल्या स्वतःसाठी जगता येईल असा काहीतरी एक विचार, एक निर्णय आपण आज घेऊयात आणि त्या दृष्टिकोनाने जी वाटचाल आहे आणि काम आपलं सुरू करूयात. सो स्वतःसाठी जगायला पण शिका. फक्तच दुसऱ्यांसाठी आणि फॅमिलीसाठी पूर्ण वेळ, प्रोफेशनसाठी पूर्ण वेळ न देता थोडा वेळ स्वतःसाठी काढा. स्वतःच्या हेल्थवर लक्ष द्या आणि हॅपी विमेन्स डे टू ऑल ऑफ यू वन्स अगेन. आणि अजून एक मी गोष्ट सांगते की बऱ्याच आपल्याला बातम्या आजकाल ऐकण्यात येतात की महिलांवर प्रकारे अत्याचार होतात वगैरे. तर समाज म्हणून आपण ते सगळं दूर करण्याचा आणि कमी करण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि करत राहूयात. पण आज मी एक क्षण इथे घेऊ इच्छिते त्या पुरुषांना अप्रिशिएट करण्यासाठी जे आपल्या समाजातले सुज्ञ पुरुष आहेत, जे कायम महिलांच्या विकासासाठी पुढे येतात, त्यांना साथ देतात, त्यांचं समर्थन करतात. सो आज एक उदाहरण आपले दादाच आहेत की इथे क्रिकेट लीग चालू असताना
महिला दिन आहे हे लक्षात घेऊन त्यांनी हा दिवस अशा पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला. आमच्यासारख्या बऱ्याच महिलांना बोलवून त्यांनी सन्मानित केलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि इथे उपस्थित मी समजते की आपले सर्व बांधव जे आहे ते आपल्या समाजातील एक सुज्ञ पुरुष आहेत, जे कायम महिलांच्या, समाजाच्या आणि परिवाराच्या विकासासाठी साथ देतात आणि समर्थन करतात. सो त्यांचंही आज आपण म्हणजे खूप खूप धन्यवाद करूयात आणि ते नक्कीच प्रशंसा करण्यायोग्य आहेत. सो सर्वांचे धन्यवाद. अशा पुरुषांच्या साथ आणि समर्थनाशिवाय महिलांचं पुढे येणं सुद्धा थोडं कठीण होतं. थँक्यू जुईताई, खूप छान पद्धतीने सांगितलं आणि मला असं वाटतं महिला याचा काहीतरी फायदा घेतील ह्या वाक्यांचा. आणि कोणी आहे मनोगत व्यक्त करा? कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही आणि छानपैकी गिफ्ट पण ठेवण्यात आलेलं आहे. गिफ्ट घ्यायचं आणि जेवणाचा छान आस्वाद घ्यायचा आहे. यात धन्यवाद जुहीताई. तुमचे शब्द न शब्द नक्कीच खरे ठरताय, सार्थ ठरताय. खरं तर हे पहिलं वर्ष आहे राजपुताना क्रिकेट लीगचं या मंचावर, या मैदानामध्ये. आणि पहिल्याच वर्षी एवढ्या छान प्रमाणात, एवढ्या उत्साहात आणि सर्वांच्या आनंदाने जो हा समायोजन झालेला आहे, हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने झालेला आहे. इथून पुढची वाटचाल ही यापेक्षाही जोरात असणार आहे. मी जुहीताईंचा अल्पपरिचय या ठिकाणी देऊ इच्छितो की जुहीताई बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत, त्या डेंटिस्ट आहेत आणि आपल्या जळगाव शहराचे लाडके आमदार आदरणीय मामा यांच्या त्या स्नुषा आहेत, आदरणीय विशाल भाऊंच्या सहचारिणी आहेत. तर मी आपल्याला आनंदाची बाब आहे की त्यांनी अगदी 2 मिनिटात जीवनाचं जे रहस्य सांगितलं आहे ते नक्कीच वाखाणण्याजोगे आणि सर्वांना ते फायदेशीर देखील ठरणार आहे. मी सुरेखाताईंना विनंती करतो की त्यांनी 2 गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत, माहिती द्यायची आहे. आज सर्व जमलेल्या महिलांना प्रथम मी जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छित आहे. सर्वांना हा आजचा दिवस हा वर्षानुवर्ष असाच आनंदात जाओ ही माझी सदिच्छा. मी काही वक्ता वगैरे नाही आहे, मी एक साधी सरळ गृहिणी आहे. मी माझ्या गावाची उपसरपंच आहे. मी गेल्या 25 वर्षापासून पिंपळ्यात राहत आहे. मी एक छोटंसं राणी पद्मावती महिला मंडळ उभं केलेलं आहे, कारण मला वाटत होतं पिंपळ्यातील महिला ह्या जास्त घराबाहेर निघत नाही, ह्या निमित्ताने तरी घराबाहेर निघतील म्हणून मी छोटंसं मंडळ उभं केलं आहे. तरी माझ्या मंडळामध्ये 85 महिला आहेत, सभासद आहेत. मी ह्या मंडळाची स्थापना गेल्या 5 वर्षापूर्वी केली होती, पण मला ॲक्टिव्ह महिलांचा जो सपोर्ट मिळाला त्यामुळे माझं मंडळ आज थोडं बऱ्यापैकी चालत आहे. पण सुरुवातीला खूप कष्ट घ्यावे लागले. मी आज तुम्हाला सर्वांना इथं उपस्थित बघून मला फार आनंद होत आहे की खरंच आपल्या राजपूत महिला मंडळ इतका ॲक्टिव्ह आहे आणि ही स्त्री एवढी पक्की पण आहे की संघर्ष करून जीवन जगते, त्यासोबत ती सर्वांना धरून चालते. ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट मला वाटते आणि हे आपल्या राजपूत रक्तात आहे. तर आपण जर घराबाहेर निघाले आणि समाजाचं आपल्याला देणं लागतं, त्यासाठी जर आपण काही उत्कृष्ट कार्य केले, ज्याप्रमाणे गरजूंना थोडी मदत केली की ज्यांना आपली गरज आहे, उदाहरणार्थ म्हणजे कोणी आजारी असलं त्यांना मेडिकल सुविधा दिली किंवा ज्याची परिस्थिती नाही आहे की त्यांना आपण शिक्षणाला मदत केली, असे जर आपण छोटे मोठे कार्य करत गेलो तर आपला समाज अजून उंचावेल. कारण की आपण सर्वजण आपल्याच कामात व्यस्त राहतो. चूल आणि मूल न करता आपण जर घराबाहेर निघालो आणि थोडी थोडी मदत केली सर्वांना, तर आपण नक्कीच आपल्या समाजाला पुढे आणू शकतो. मला एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाला
प्रत्येकाला घरामध्ये सर्वांना सपोर्ट मिळतो, त्यामुळेच तुम्ही आज इथं हाजीर आहेत. म्हणून मी म्हणते की प्रत्येकीने थोडासा विचार करावा. फक्त चूल आणि मूलमध्ये आपलं जीवन न घालता आपण थोडं स्वतःसाठी जीवन जगावं, ही माझी इच्छा आहे. तरी तुम्हाला जर वाटत असलं तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि मी त्या मंडळाला आज अध्यक्ष म्हणून काम करते. पण मला जर ॲक्टिव्ह महिला मिळाली तर मी तिला मंडळ सोपवून देईल की तुम्ही सांभाळा आणि मी तुमच्या मागे सतत राहील. कारण मला इच्छा आहे की आज आपलं सर्व ठिकाणी नाव निघालं पाहिजे की राजपूत महिला पण खूप मोठ्या पदावर आहेत, सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत, परंतु त्या पुढे येत नाहीत. त्या पुढे आल्या पाहिजे आणि जर का त्या पुढे आल्या तर आपलं जे कुटुंब आहे त्यात पण बदल होतो. आपल्या मुलांना संस्कार मिळतात, ते त्यांनाही आपल्या जातीचं महत्त्व कळतं. हा माझा स्वतःचा वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही सांगा. बरोबर आहे. आपण जर जातीचे कार्यक्रम करत गेलो तर आपल्या मुलांना पण त्याविषयी माहिती मिळते की आपला समाज केवढा आहे, आपण कसे आहेत, आपले पूर्वजांनी काय केलं, आज आपण त्याच्यामुळे कसे फ्री राहतो आहेत. बरोबर आहे. चालेल, माझं तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी धन्यवाद. थँक्यू ताई, खूप छान सांगितलं तुम्ही. आता आपल्याकडे जेवढ्या महिला जमलेल्या आहे, माझ्या मते ह्या बऱ्यापैकी तरी कमी आलेल्या आहे. तर यापेक्षा पुढच्या वर्षी आपल्याकडे याच्यापेक्षा 3 ते 4 पटीने वाढायला पाहिजे. आपला समाज आपल्याला एकत्र आणायचा आहे, यासाठी प्रयत्न आपण स्वतः करायचे. आपले नातेवाईक आहे, आपल्या मैत्रिणी, आपल्या समाजाचे, त्यांना सगळ्यांना गोळा करायचा. आपण एक मस्त ग्रुप बनवायचा आणि सुना मुली यांना सगळ्यांना बाहेर काढायचं. आपल्याला पुढच्या वर्षी ह्या मैदानावर आपल्यालाही खेळायचं आहे. आपली एक लेडीजची टीम बनायला पाहिजे. तयार आहे लेडीज पण खेळायला क्रिकेट? नाही आहे पण पुढच्या वर्षी आपण आपली टीम करायची नक्की. राजपुताना क्रिकेट लीग 2025 यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना आपण गिफ्ट देत आहोत. तर सर्वांनी गिफ्ट घ्यायचं आहे. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच स्त्री शक्तीला माझा सलाम. आज जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च आपण महिलांच्या कार्याने आणि योगदानाचे आभार व्यक्त करूया. या दिवशी आपण त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या योगदानाला गौरव करूया. असे म्हणून इथे सर्व उपस्थित बंधू व बहिणींचे मी आभार मानते. वेळात वेळ काढून कार्यक्रमाला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आज महिला दिनाचं औचित्य आहे आणि सर्व महिला या आपल्या राजपुताना क्रिकेट लीगच्या खास प्रेक्षक, खास मार्गदर्शक असणार आहेत. माझी सर्व महिला मंडळींना विनंती की 1, 2 आणि 3 तिघी स्टेज आज आपल्यासाठी आहेत. आपण सर्वांनी या मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि एक छोटासा ताईसाहेब, एक छोटासा म्हणजे काय होतं की उत्साह एवढा संचारतो प्रत्येकाच्या अंगात की 11th आवरला काही नवीन कार्यक्रम येतात. आता आपल्याला या पूर्ण जो टुर्नामेंट आहे या टुर्नामेंटला बाबा राजपूत आहेत आपले, यांनी भोजनची पूर्ण स्पॉन्सरशिप केलेली आहे. तर त्यांची असं म्हणणं होतं की आमच्या घरून सर्व महिला मंडळींना हळदी कुंकू द्यायचं आहे. तर म्हटलं तुम्ही तुमचं चालू ठेवा या ठिकाणी, आमच्या मॅचेस या ठिकाणी चालू राहतील. तर माझी विनंती आहे की तुम्ही नक्कीच थोडा वेळ काढाल या ठिकाणी.
माझी स्टेज मंडळी जे आहे त्यांना विनंती की बाकीच्या ज्या खुर्च्या आहेत त्या महिलांसाठी दोघी बाजूला वरती अरेंज करून द्यायच्या आहेत. आपल्या सर्वांसाठी जेवणाची ही व्यवस्था ह्या ठिकाणी केलेली आहे. आपण सर्वांनी मंचावर यायचं आहे. गिफ्ट ज्यांना मिळाले नसतील त्यांनी नक्कीच इकडे संपर्क करायचा आहे. सर्व महिला मंडळींनी वरती येऊन जायचं आहे. आपण पुढच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. आपण सामन्यांचा देखील या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी एकदा जोरदार म्हणायचं आहे, जय राजपुताना. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचे, महिला भगिनींचे खूप खूप आभार. मंचावर खुर्च्या ठेवायच्या आहेत. माझी विनंती, सर्वांना विनंती, माझे सहकारी आपल्या राजपुताना कमिटीचे जेवढे सहकारी आहेत सर्वांनी मंचावर खुर्च्या ठेवायच्या आहेत. राजपुताना क्रिकेट लीगचे आपले सर्व सहकारी, आपल्या सहकारी जे आहेत त्यांनी मंचावर खुर्च्या ठेवायच्या आहेत त्या बाजूला. बाकी महिला मंडळींनी बाजूच्या मंचावर जायचंय. इकडे संत मीराबाई महिला बैठक हॉल आहे. आपण या ठिकाणी जरी आलात तरी चालेल. माझी विनंती, आपल्या सर्वांना आपल्या पुढचे सामने देखील घ्यायचे आहेत. आपल्या सर्वांना भोजनाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. राजपुताना क्रिकेट लीग तर्फे आयोजित हा अत्यंत समायोजित सुंदर असा महिला दिवसाचा कार्यक्रम आपण यांनी अनुभवलाय आणि तो सर्व महिलांनी दोघी बाजूने मंचावर यायचंय. बसून घ्यायचं मागे, जिथे जागा मिळेल, जिथे अरेंजमेंट होईल. पुढच्या सामन्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. माझे फोटोवाले दादांनाही विनंती आहे की आमच्या सर्व महिला भगिनी मंचावर बसल्यानंतर त्यांचा एक सुंदर असा एरियल व्ह्यू घ्यायचा आहे. बाकी सहकाऱ्यांना विनंती की आपण सर्वांनी जे ग्लास पडलेले आहेत ते उचलायचे. ग्राउंड्समन जे आहेत, आपले ग्राउंड्समन, हे ग्लास जे आहे ते अडथळा ठरू शकतात पुढच्या सामन्यांसाठी. राजपुताना क्रिकेट लीगचे सर्व सहकारी, माझी विनंती, आपण सर्वांनी एक एक मिनिट जरी दिला तरी ते ग्लासेस त्या ठिकाणी उचलले जातील.